संकल्प दादांच्या अर्थसंकल्पावरती शिंदेंचा हात पाहायला मिळतोय। सर्व समाज घटकांसाठी घोषणांच्या वर्षावाची शक्यता आहे। इंधन करकपात की टोल सवलत, तर मुस्लिम समाजासाठी ही योजना आणल्या जाणार का, या संदर्भात आजच राज्याचा अर्थसंकल्प सादर होईल आणि याची उत्तरं आज मिळणार आहेत। लोकसभा निवडणुकीतल्या अपयशामुळे सावध झालेल्या महायुतीनं विधानसभा जिंकण्यासाठी कसून प्रयत्न सुरू केले। आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात बेरोजगार तरुण, शेतकरी तसंच समाज घटक यांना खुश करण्यासाठी मोठ्या घोषणा करण्यात येऊ शकतात। मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1200 ते 1500 रुपये भत्ता, बेरोजगारांना दरमहा 5000 रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी अशा विविध घोषणा अर्थसंकल्पात केल्या जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे आजचा अर्थसंकल्प हा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आरक्षणासंदर्भातले मुद्दे असतील, त्याचबरोबरीनं येत्या काळामध्ये जो समाज घटक आपल्यापासून दुरावलेला आहे अशा समाज घटकाला जवळ करण्याचा प्रयत्न सुद्धा केला जाऊ शकतो। अधिक माहिती घेऊयात, सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, काय अधिक माहिती? आज विधानसभेच्या आधी हे अर्थसंकल्प होतोय, यामुळे मुळात अधिक लोकांना, वेगवेगळ्या समाज घटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून केला जाईल। विशेषतः महिला, लहान मुली तसंच आदिवासी, दलित, ओबीसी इतर घटक जे आहेत त्यांना देखील एक मोठ्या वेगवेगळ्या घोषणा, त्यांच्या लाभार्थी ज्या असतील त्या अशा स्वरूपात असतील। आतापर्यंत पायाभूत सुविधा याकडे अधिक फोकस महायुतीचा राहिला होता, पण आजच्या या अधिवेशनाच्या बजेटमध्ये असं जवळपास दिसून येतं की व्यक्ती लाभार्थ असणाऱ्या योजनांच्या घोषणा अधिक होतील, कारण की लोकसभा निवडणुकांमध्ये इतके मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट लोकांसाठी दिले तरी देखील मतांचा कौल मात्र व्यक्तिगत पातळीवर होता। त्यामुळे या अधिवेशनाच्या अर्थसंकल्पामध्ये जवळपास दिसून येतं की व्यक्ती लाभार्थी असणाऱ्या योजना अधिक असतील, ज्याच्यामध्ये वेगवेगळे समाजाचे, धर्माचे गट असतील आणि त्यांना त्यांच्या अनुषंगाने या योजना असतील। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।